राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होणार सविस्तर अपडेट बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। शेतकऱ्यांसाठी केंद्राची मदत लवकरच। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण। महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे वेळेमध्ये प्रस्ताव पाठवला असून आता केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। जुन्या पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या हालचाली प्रस्ताव सादर करण्याचे सहकार मंत्र्यांचे निर्देश। 2017 आणि 2019 मध्ये झालेल्या कृषी कर्जमाफीमध्ये पात्र असताना देखील लाभ न मिळालेल्या 6,56,000 शेतकऱ्यांच्या याद्या 31 जानेवारीपूर्वी अद्ययावत करून महायुतीने सहकार विभागाला प्रस्ताव सादर करावा असे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। अतृष्टी रब्बी हंगाम अनुदानाचे 918 पैकी 553 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत 553 कोटी रुपयांचा निधी जमा झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्याचबरोबर आता आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार पुढे बघूया। वर्षअखेरपर्यंत किमान 10 लाख सौर कृषी पंप बसवा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महावितरणाला निर्देश। राज्यातील शेतकऱ्यांचे आता बऱ्यापैकी सिंचन दिवसावर सोयीचे झाले असून पुढील वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत किमान 10 लाख सौर कृषी पंप बसवण्यामध्ये येतील अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्यामध्ये सोयाबीन खरेदी संत गतीने। राज्यामध्ये नाफेड आणि एनसीसीएफच्या वतीने सुरू असलेल्या एकूण 584 खरेदी केंद्रावरती आतापर्यंत केवळ 3.5 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे। गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा सोयाबीनची खरेदी संत गतीने सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। अनुदानासाठी 30,000 कोटी कुठून आणायचे? निधी उपलब्ध नसताना देखील 42 लाख अर्जांची निवड। निधी उपलब्ध नसताना देखील विविध योजनांमधील 42 लाख अर्जांची निवड अनुदान वाटपासाठी केल्यामुळे आता थेट वित्त खात्याची कोंडी निर्माण झाली असल्याचे चित्र आहे। राज्यावर 9 लाख कोटी कर्जाचा बोजा। तिजोरी रिकामी झाल्याने अनेक लोकप्रिय योजना बंद करण्याची सरकारवरती नामुष्की। सध्या जर बघायला गेलं तर राज्यावरती 9 लाख कोटींचा कर्जाचा बोजा आहे। शेवग्याला 40,000 रुपयांपर्यंत दर। सततचा पाऊस अतिवृष्टीच्या फटक्यामुळे आवक कमी। सध्या जर बघायला गेलं तर बाजारामध्ये आवक कमी असल्यामुळे शेवग्याला आता 40,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत असल्याचे चित्र आहे। सौर पंपांसाठी 10,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर। मुख्यमंत्र्यांची माहिती। पुढील वर्षी 10 लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल। शेतकऱ्यांसाठी वेगळी सौर ऊर्जा तयार होत असून एकूण 16,000 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पांपैकी 3,000 मेगावॅटचे प्रकल्प साकार झाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी 10,000 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती दिली। राज्यातील सर्व निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घ्या। निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश बघायला मिळत आहेत। राज्यातील सर्व निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेण्याचे या ठिकाणी आता निर्देश देण्यामध्ये आले आहेत। निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश। ऊसाच्या पैशातून शेतकऱ्यांचे कर्ज कपात करू नका। राज्यामध्ये सीसीआयने कापूस खरेदीची मर्यादा वाढवण्यामध्ये यावी। किसान सभेने केली मागणी। सध्या जर बघायला गेलं तर ऊसाच्या पैशातून शेतकऱ्यांचे कर्ज कपात करू नये। त्याचबरोबर राज्यामध्ये सीसीआयने कापूस खरेदीची मर्यादा ही वाढवण्यामध्ये यावी अशी मागणी करण्यात आली। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल। योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। सरकारचा निर्णय। आता 15 रुपयांमध्ये मिळणार डिजिटल 7/12। महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय। शेती करत असताना 7/12 उतारा खूप महत्त्वाचा मानला जातो। सरकारकडून डिजिटल 7/12ला कायदेशीर मान्यता देण्यामध्ये आली असून आता 15 रुपयांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना डिजिटल 7/12 मिळणार आहे। महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। शेतकऱ्यांना 28,000 मधून आतापर्यंत 19,800 कोटींची मदत। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर आहे। आमचे सरकार शेतकरी हित जाणणारे आहे। अतिवृष्टीमुळे 1,31,00,000 शेतकऱ्यांचे 1,03,00,000 हेक्टर पिकांचे नुकसान झाले। शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे, त्यांना उभे केले पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका होती। त्यासाठी शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले। 28,000 मधून आतापर्यंत 19,800 कोटींची मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यामध्ये आली अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली।
त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजून देखील या ठिकाणी पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून एक सुद्धा शेतकरी या ठिकाणी वंचित राहणार नसल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती केंद्र तसेच राज्य सरकारची विसंगत भूमिका, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरांची लोकसभेमध्ये टीका। राज्य आणि केंद्र सरकारच्या विसंगत भूमिकांवरती खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी लोकसभेमध्ये जोरदार टीका केली आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी, हा माझा शब्द। कृषी मंत्री भरणे यांची माहिती, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जूनपर्यंत होणार आहे। 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, हा माझा शब्द आहे, असं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी म्हटलं आहे। सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। त्यातच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जूनपूर्वी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच आता शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 1 लाख रुपये नव्हे, 2 लाख रुपये नव्हे, तर आता शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यामध्ये येणार आहे। पीक विमा योजना पुन्हा चर्चेमध्ये, प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये मोठी तफावत उघड झाली आहे। एकाच रकमेचे संरक्षण असलेल्या गहू व हरभरा पिकांसाठी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये 3 वेगळे विमा हप्ते आकारले जात आहेत। त्यामुळे या योजनेवरती शेतकऱ्यांचा विश्वास आणखी डळमळीत होत आहे। राज्यात तापमानाचा पारा घसरला, राज्यामध्ये तापमानाचा पारा घसरला असून थंडीची लाट आली आहे। काही ठिकाणी गारठा कमी झाला आहे। पहाटे गारठा कायम असला तरी आकाश निरभ्र होऊन कमाल तापमानामध्ये चढ उतार सध्या बघायला मिळत आहे। 8 रुपयांमध्ये कांदा विकायचा तरी कसा, शेतकरी झाले हवालदिल। चांगल्या दराच्या अपेक्षेने सध्या लागवड केलेल्या कांद्याची काढणी सुरू आहे, परंतु बाजारामध्ये योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडले आहेत। अक्षरशः शेतकऱ्यांना 5 ते 8 रुपयादरम्यान कांद्याची विक्री करावी लागत असल्यामुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून शेतकरी हवालदिल झाले आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी आतुरतेने वाट बघत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा केला जात असतो तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येत असतो। त्यामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकारची पुढील प्रक्रिया सुरू होत असते। या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम पीएम किसानच्या पोर्टलवरून नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली जाते। ही यादी प्राप्त झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून तात्काळ मंजूर केला जातो आणि त्यानंतर या निधी वितरणासाठी एक विशिष्ट शासन निर्णय सरकार या ठिकाणी प्रसिद्ध करत असते आणि त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जात असतो। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः 20 डिसेंबरपर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता सध्या बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांना देखील हप्त्याची प्रतीक्षा असून हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 20 डिसेंबरपर्यंत हप्ता मिळण्याची शक्यता। पीएम किसान योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी, हजारो लाभार्थी वगळले। 20व्या हप्त्यानंतर पीएम किसान योजनेमध्ये लागू झालेल्या कठोर निष्कांमुळे अनेक शेतकऱ्यांची नावे वगळली आहेत। त्यामुळे आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील हजारो शेतकरी या लाभापासून वंचित राहत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याची देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा। ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। सोयाबीनच्या मर्यादेमध्ये शासकीय खरेदीने सोयाबीन उत्पादकांचे 292 कोटींचे नुकसान। राज्यातील सोयाबीनचे उत्पन्न तसेच शासनाचे हमीभाव खरेदीचे उद्दिष्ट याचा शासनाने कुठलाही ताळमेळ ठेवला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना, खासगी व्यापाऱ्यांना सोयाबीन विकणे भाग पाडत शेतकऱ्यांना 292 कोटींच्या खड्ड्यामध्ये राज्य सरकारने ढकलले आहे। राज्यामध्ये एफ-पी-सी-साठी स्वतंत्र धोरण यंत्रणा तयार करू, कृषी मंत्र्यांची माहिती। महाराष्ट्रामध्ये एफ-पी-सी-साठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आता पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम आता बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेल्या घोषणेप्रमाणे पीक विम्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा ही सरकारने केली होती। त्यानुसार आता लवकरच पीक विमा देखील मिळण्याची दाट शक्यता आहे।
केळी आंब्याला हवामान आधारित पीक विमा परतावा मंजूर, शेतकऱ्यांना दिलासा. नांदेड जिल्ह्यामध्ये केळी आणि आंबा पिकांना झालेल्या हवामानाच्या मोठ्या नुकसानीनंतर पुनर्रचित हवामानावर आधारित विमा योजनेमधून तब्बल 4,48 लाख रुपयांची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आली असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील 40,000 शेतकऱ्यांनी घेतला पीक विमा. सध्या जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून रब्बी हंगामामध्ये देखील पीक विमा योजना राबवण्यामध्ये येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील पीक विमा भरला नसेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचे सरकारच्या माध्यमातून आवाहन करण्यामध्ये येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये एकत्र मिळणार. KYC करण्याचे देखील लाडक्या बहिणींना करण्यामध्ये आले आव्हान. एकंदरीत जर बघायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप देखील मिळाला नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार. सातारा जिल्ह्यामध्ये कृषी यांत्रिकीकरणातून 3,000 शेतकऱ्यांना मिळाला लाभ. सातारा जिल्ह्यामध्ये यंदा कृषी यांत्रिकीकरण योजनेचा मोठा प्रतिसाद मिळाला असून 3,069 लाभार्थी शेतकऱ्यांना तब्बल 18 कोटी रुपयांचे अनुदान विविध अवजारांपोटी वाटप करण्यामध्ये आले असल्याची माहिती समोर आली आहे. सिंचन विहिरींच्या नवीन प्रस्तावांना ब्रेक, शेतकऱ्यांना धक्का. सिंचन सुविधेचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शासनाने विहिरींचे कामे अपूर्ण राहिल्यामुळे नरेगा पोर्टल्स या ठिकाणी लॉक केले आहे. यामुळे नवीन सिंचन विहिरींचे प्रस्ताव सादर करता येणार नसल्यामुळे आता अनेकांचे नियोजन या ठिकाणी कोलमडले असल्याचं बघायला मिळत आहे. सिंचन विहिरींच्या नवीन प्रस्तावांना सध्या ब्रेक लागला आहे. मोठी बातमी, 29,000 शेतकऱ्यांना मिळाली नुकसान भरपाई. वणी तालुक्यामध्ये 40,69 लाख रुपयांचे वितरण करण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील साधारणतः 253 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले की नाही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून KYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रेडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी KYC करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून खात्यावरती रक्कम जमा होईल. जुन्या पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या हालचाली. मागील वेळेसच्या कर्जमाफीपासून पात्र असताना सुद्धा देखील जे शेतकरी या ठिकाणी वंचित राहिले होते, म्हणजेच की पात्र असून सुद्धा ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता कर्जमाफीच्या हालचाली सुरू. शेती शाश्वत होईपर्यंत सरकारचे प्रयत्न सुरू राहणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. पुढील वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत किमान 10 लाख सौर कृषी पंप बसवले जातील असे उद्दिष्ट ठेवून काम करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. CCI कडून 8,000 क्विंटल कापूस खरेदी. 8,010 रुपयांचा हमी दर. खासगी व्यापाऱ्यांकडून 7,200 रुपयांचा दर. शेतकरी मित्रांनो, तुमच्या परिसरामध्ये काय दर मिळत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. महत्त्वाची बातमी, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? शेतकऱ्यांचे लागले लक्ष. सध्या जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येईल उद्या येईल असं सांगण्यामध्ये येत आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील हप्ता जमा झाला नाही. परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. 20 डिसेंबरपर्यंत हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण महत्त्वाच्या बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.